मूग डाळ कचोरी बनवूया. मस्त खुसखुशीत अशी ही कचोरी होते. मूग डाळ 2 तास अगोदर भिजवून ठेवली होती. गाळून घेऊया. पाणी नितळल्यानंतर जाडसर वाटून मसाल्यासाठी धणे, जिरे, बडीशेप, काळा मिरी, लवंग भाजून वाटून घेऊया. त्यामध्ये फरसाण घालून रवाळ वाटूया. पॅनमध्ये तेल गरम करून जिरे, तीळ फोडणीला देऊया. वाटलेली डाळ घालून छान परतवून घेऊया. त्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, धणे जिरे पावडर, चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया. तयार फरसाण मसाला घालूया. या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थंड झाल्यावर आंबट गोड चिंचेची चटणी मिक्स करूया. या चटणीमुळे कचोरीला भन्नाट चव येते. सारणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. याप्रमाणे मैद्यामध्ये मीठ, ओवा, तेल घालून मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घेऊया आणि अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया. अर्ध्या तासानंतर पीठ परत मळून छोटे गोळे कट करून घेऊया. पिठाची पारी करून सारण भरून कचोरी बनवून घेऊया. याप्रमाणे अशा छोट्या छोट्या कचोऱ्या बघायलाही खूप सुंदर दिसतात. मध्यम आचेवर आपल्याला कचोरी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. कचोरी तयार आहे. चला तर मग पटकन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. थँक यू.